नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला आहे. सर्वांना सुरू झालेल्या या पावसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पालीच्या श्री बल्लाळेश्वरांच्या मंदिरात. मित्रांनो, हिरवेगार डोंगर, पावसाने नटलेले रस्ते आणि निसर्गाच्या कुशीतून होणारा हा प्रवास आपल्याला थेट गणरायाच्या चरणी घेऊन जाणार आहे. तर चला मग करूया या सुंदर सफरीला सुरुवात. सकाळची थंड हवा आणि कारमधून सुरू झालेला हा प्रवास मनाला अगदी वेगळी ऊर्जा देत होता. शहर मागे पडत होतं आणि हळूहळू निसर्गाचं सौंदर्य समोर येऊ लागलं. प्रत्येक वळणावर हिरव्या रंगाची डोंगर रांग आणि पावसाच्या सरी आमच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. मित्रांनो, अगदी या कोकण प्रांतातील ही कारमधील सफर असो खूप आल्हाददायक, खूप आनंद देणारी आहे. केवळ हा आजूबाजूचा परिसर, कोकणातील हा परिसर अगदी आनंद देणारा आहे. प्रवास जसजसा पुढे जातो, निसर्गाचं रूप अगदी खुललं होतं. रस्त्याच्या कडेला वाहणारे छोटे धबधबे, धुक्यात हरवलेले डोंगर आणि ओल्या मातीचा सुगंध, या सगळ्यामुळे प्रवास फक्त एक रोड ट्रिप न राहता एक आध्यात्मिक अनुभव झाला होता. खरंच मित्रांनो, हे शब्दात सांगणं कठीण होतं. आजूबाजूचे सुंदर डोंगर, आजूबाजूचा निसर्ग, निसर्गाने नटलेला हा प्रदेश, निसर्गाची किमया आणि अतिशय सुंदर असा हा प्रदेश खरंच आपल्याला मनाला आनंद देणारा आहे. तर मित्रांनो, चला करूया अष्टविनायकामधील एक गणपती असलेल्या पालीच्या श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला. समोरून दिसणारा हा सरळगड, आजूबाजूचा सुंदर परिसर, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी खरंच आपल्या जीवनाला आनंद देणारी आहे. प्रथम आपण पोचतो ते या पालीच्या प्रदेशात आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भक्तांची लगबग सुरू होती. गणपतीच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रसाद आणि फुलांच्या दुकानांची रांग दिसत होती. खरंच मित्रांनो, हे वातावरण अगदी लोभसवाणं होते. श्री बल्लाळेश्वरांचं सुंदर असं हे मंदिर, दगडापासून बनवलेलं हे मंदिर पाहताच आपलं मन अगदी भारावून जातं. सुंदर मंदिराचा कळस आणि तो आजूबाजूचा परिसर पाहिला की मन अगदी भुलून जातं. पुराण कथेनुसार बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा गणपतीचा परमभक्त होता. गावकऱ्यांनी त्याला त्रास दिला, पण त्याची भक्ती पाहून गणपती प्रकट झाले आणि त्याला दर्शन दिले. त्या भक्ताच्या नावावरूनच येथे गणपतीला बल्लाळेश्वर असे नाव देण्यात आले.
पूर्वाभिमुख मंदिर. सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट गणरायाच्या मूर्तीवर पडतात. मुख्य मूर्तीच्या मागे धुंडी विनायकचे दर्शन घेतले जाते. मंदिराची रचना दगडी असून परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता गाभाऱ्यातील बल्लाळेश्वराची मूर्ती आणि जो परिसर आहे तो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताच मन प्रसन्न झालं. घंटानाद, मंत्रोच्चार आणि गणरायाचे तेजस्वी रूप पाहून प्रवासाचा सारा थकवा दूर झाला. श्री बल्लाळेश्वरांची मूर्ती पाहून मन अगदी आनंदित जातं. श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकामधील एकमेव गणपती आहेत ज्यांचे नाव फक्त बल्लाळ नावाच्या त्यांच्या भक्ताच्या वरून ठेवण्यात आले आहे. या मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यापासून बनवलेले आहेत. गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे असतात. दर्शन झाल्यानंतर बाजूलाच महाप्रसादाची सोय केलेली असते. अगदी माफक दरात, म्हणजे 30 रुपयाचं कुपन घेतलं की अतिशय सात्विक असं जेवण आपल्याला येथे प्रसादाच्या स्वरूपात मिळत असतं. आजूबाजूला स्वच्छतागृहांची सोय, तसेच भक्तांना राहण्यासाठी भक्त निवासाची सोय सुंदररित्या केलेली आहे. मित्रांनो, येथील दर्शन आटपून आम्ही नंतर निघालो येथील जवळ असलेल्या एक गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी. श्री बल्लाळेश्वरांच्या मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर एक गरम पाण्याचे कुंड आहे. ते पाहण्यासाठी आम्ही तेथे गेलो होतो. दरम्यानचा परिसर हा अतिशय सुंदर आणि अतिशय पाहण्याजोगा होता. पाऊस पडत नव्हता आणि होणाऱ्या गरमीपासून बचाव करण्यासाठी बच्चे कंपनीने आईस्क्रीमचा अनुभव घेतला, आईस्क्रीमचा स्वाद घेतला. या कुंडाच्या बाजूलाच श्री विठ्ठल रखुमाईंचं सुंदर असं मंदिर आहे, छोटेखानी मंदिर आहे. विठू माऊलीचं दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, हेच ते गरम पाण्याचं कुंड जिथे सर्व ऋतूंमध्ये येथील गरम पाणी हे गरम असतं आणि या कुंडातील पाण्याने आंघोळ केली
तर आपल्या शरीरावरील जे त्वचारोग आहेत ते निघून जातात. या कुंडाच्या बाजूलाच श्री हनुमंतरायाचं एक मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे, ते आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असं जांभ्या दगडाने बनवलेलं मंदिर येथील आकर्षण म्हणावं लागेल. आणि अशा रीतीने श्री गणरायाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. अशा रीतीने बच्चे कंपनी ही अगदी आजूबाजूच्या परिसराचा असलेल्या माहोलचा काहीसा आनंद घेत घराकडे निघाली. खरंच मित्रांनो, पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता निर्माण झाली. निसर्गाच्या सान्निध्यात केलेला हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव देऊन गेला. तुम्हालाही अशीच भक्ती आणि निसर्गाने भरलेली सफर अनुभवायची असेल तर पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो, हा सुंदर असा निसर्ग आपल्याला खुणावत असतो, बोलावत असतो आणि हा निसर्गच आपल्याला आपल्या अंगाखांद्यावर खेळवत असतो. या निसर्गाच्या साथीने केलेली सफर म्हणजेच जीवनाचं झालेलं सार्थक असतं. मित्रांनो, देवदर्शन असो, देवाचं नामस्मरण असो, हे केवळ एक निमित्त असतं आणि या सृष्टीमध्ये वसलेल्या देवाचं दर्शन घेत आपण घराकडे जात असतो. मित्रांनो, हा आजूबाजूचा निसर्ग आपल्याला आपल्या कोकणातील, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नैसर्गिक संपत्तीचं आठवण करून देत असतो. पण आपणही त्याची जाणीव ठेवली पाहिजे. हा आजूबाजूचा परिसर आजही आपल्याला हाका मारतो आहे. माणसाने केलेली लूट आता माणसाच्याच पथ्यावर पडू लागलेली आहे. केलेली जंगलतोड आणि इतर कारणामुळे आता पाऊस लांबला आहे, पाऊस काहीसा पडत नाही आहे. आता निसर्गाचं चक्र बदलत चाललं आहे. तर मित्रांनो, हे चक्र आता आपल्यालाच या बदललेल्या निसर्गाची घडी बसवावी लागणार आहे. तर आपणही या निसर्गाशी बांधील राहिलं पाहिजे. तर परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.